माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हो हे शक्य आहे, परिवर्तन शिक्षणाकडून समृद्धीकडे या ब्रीदवाक्याला सार्थ करण्याच्या हेतूने गेल्या अनेक वर्षापासून आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करण्यात येते। अशाच प्रकारचे आयोजन पुन्हा एकदा रबाळे येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालय आणि मान्यवर काशीरामजी हिंदी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आंतरशालेय क्रीडा महोत्सव 2025 चे मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले आहे। यात मैदानी खेळाबरोबरच इंडोर खेळातील खेळाडूंचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिले होते ते म्हणजे वनमंत्री गणेश नाईक व त्यांच्या समवेत नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे, उपायुक्त शिरीष आरदवाड, उपशिक्षण अधिकारी संगरत्ना खिलारी, माजी महापौर सुधाकर सोनवणे, माजी नगरसेविका रंजना सोनवणे, डॉक्टर गौतमी सोनवणे, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि महानगरपालिकेतील असंख्य विद्यार्थी उपस्थित राहिले होते। या महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत निवड होत असल्याने हजारोच्या संख्येने खेळाडू या महोत्सवामध्ये सहभाग घेत आपली कला सादर करताना दिसत होते। या वर्षीचा महोत्सव अविस्मरणीय बनवण्यासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध संदेश देणारे फुगे आकाशात सोडत, झेंडा फडकावून, मशाल प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवाची खऱ्या अर्थाने दमदार सुरुवात करत वातावरणामध्ये एक वेगळा जोश निर्माण झाला होता। या क्रीडा महोत्सवाच्या सुरुवातीला सादर केलेली कव्वाली सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली, तर लहान विद्यार्थिनी खुशी कौर हिने सावित्रीबाई फुले यांच्यावरील केलेल्या भाषणाने मान्यवरांचे मन जिंकून घेतले। या क्रीडा महोत्सवामध्ये खेळाडूंचा उत्साह आणि जोश वाढवण्यासाठी सर्व मान्यवरांनी खेळाडूंना संबोधित करत त्यांना फक्त चीअर अप न करता त्यांचा आत्मविश्वास वाढवत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी मान्यवरांच्या हस्ते टोस उडवून क्रीडा महोत्सवामधील सर्व खेळांची अधिकृतपणे सुरुवात केली। या महोत्सवामध्ये कबड्डी, खो खो, लंगडी, धावणे, थ्रो द बॉल, चेस, कॅरम अशा वेगवेगळ्या खेळाचे आयोजन करण्यात आले असून सर्व खेळाडूंना भेट देत मान्यवरांनी त्यांचा उत्साह वाढवला। माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झोपडपट्टी परिसरातील मुलांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होत आहे। अशा क्रीडा महोत्सवामुळेच मुलांना आपल्यातील कलागुणांना वाव मिळत असून त्यांना राज्यस्तरीय खेळासाठी प्रोत्साहन मिळत असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले। ह्या कार्यक्रमाला येऊन खरं म्हणजे सुरुवातीला हा जो परिसर मी बघितला होता, अतिशय ज्याला आपण दारिद्र्य परिसराचा जो नमुना असतो तो इथं होता। कचऱ्याचे ढीग, खड्डे, लोकांची एकूण मुवमेंट ही चांगली नसायची, परंतु सुधाकरजी सोनवणे यांनी या परिसराला टप्प्याटप्प्याने एकदाच काही सगळं घडलेलं नाही, चांगलं स्वरूप दिलं। मान्यवर काशीरामजी हिंदी विश्वविद्यालय या ठिकाणी स्थापन झालं, पलीकडे राजश्री शाहू महाराजांची शाळा झाली आणि हा झोपडीचा परिसर, गोरगरिबांचा परिसर हा पैशाने जरी गरीब असला तरी ज्ञानाने श्रीमंत करण्याचं काम सुधाकर सोनवणे यांनी केलं। आणि सुधाकर सोनवणे या घटकाला त्याची महापौर बनण्याची इच्छा नव्हती, तर महापौर मी स्वतः त्यांना सांगितलं तू आता महापौर पदाची तुझी आता वेळ आलेली आहे, त्याने तू महापौरासाठी तुझं मानसिकता तयार कर। आणि महापौर झाला। महापौर झाल्यानंतर तो सुधाकरने हा परिसर सोडला नाही। एखादा नगरसेवक झाला की तो लगेच म्हणजे मोठ्या हाय सोसायट्यांमध्ये फ्लॅट किंवा रो हाऊसमध्ये बंगला बांधून मोकळा होतो, परंतु असे फार कमी समाजकारणी, राजकारणी की ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाबरोबर राहण्याचं काम करत सुधाकर सोनवणे त्यांचं कुटुंब आजसुद्धा ह्याच परिसरात राहतं। सुधाकरने ठरवलं असतं तर सुधाकर कुठल्याही चांगल्या वस्तीमध्ये जाऊन गरज पडली तर बंगला पण बांधला असता, रॉ हाऊसमध्ये पण गेला असता, परंतु हाडाचा कार्यकर्ता असलेला सुधाकरने हे सगळं आमूलाग्र बदल केलेला आहे। आज क्रांतीज्योती सावित्री फुलेंच्या 194व्या जयंती निमित्तानं या ठिकाणी हे कार्यक्रम होत आहेत
एकूणच बाह्यांगानं सुरेख दिसावं असं नाही, अंतरंगातून सुद्धा ते सुरेख असावं असा उद्देश ठेवून या ठिकाणचे सुधाकर सोनावणे, रंजना सोनावणे आणि इथले सगळे कार्यकर्ते, म्हणजे हे कार्य करण्याकरता कार्यकर्ते जर निर्माण झाले नसते तर सुधाकरने एकट्याने काय केलं नसतं, परंतु धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या पलीकडे काही वेळेला पक्षाच्या पलीकडे जाऊन चांगल्या लोकांचं एक संघीकरण करून हे काम सुरू झालेलं आहे. अजून त्याला गती लाभेल, अजून त्याला प्रकाश मानता येईल असा माझा विश्वास आहे. महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी हे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत असून त्यांच्यासाठी अशा प्रकारचा क्रीडा महोत्सव एक पर्वणीच ठरत असल्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. आज जर आपण बघितलं असेल की क्रांतीज्योती ज्ञान सावित्रीबाई फुले यांची 194 जयंतीचा आपण उत्सव साजरा करत असताना फक्त जयंती साजरी करून आपण तिथे थांबत नाही, तर त्यांनी दिलेला जो काही संदेश आहे शिक्षणाबरोबरच शिक्षणाचे सर्वांगीण विकास आणि ह्या भागामध्ये जर आपण बघितलं असेल तर इथे हा विशेषतः हा MIDC क्षेत्रामध्ये एकदम गरीब कुटुंबातली जी कामगार वस्तींची मोठी वस्ती आहे आणि यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं हा सदहेतू ठेवून इथे महानगरपालिका आणि इथले जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत सोनावणेजी, त्यांच्या सुविद्य पत्नी रंजनाताई आणि इतरही सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी महानगरपालिकेच्या बरोबर येऊन हे सर्व आपण इथं आज उपस्थित सर्व उभं केलं. आज जवळजवळ 4,500 विद्यार्थी चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण इथे घेतात. याचा निश्चितपणे आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि याच्यामध्ये आणखीन काय सुधारणा करता येतील महानगरपालिकेचं. आज जर आपण बघितलं तर शिक्षणाबरोबर खेळाचं सुद्धा आपण इथं खेळाला उत्तेजन देऊन चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा इथं तयार केल्यात आणि त्याच्या पुढे जाऊन आपण सायंटिफिक टेम्परामेंट तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला सायंटिफिक टँकरिंग लॅब आहेत. अटल मिशन अंतर्गत काही लॅब आपण इथे करणार आहोत. चांगल्या पद्धतीचे ग्रंथालय इथे राहतील, म्हणजे आपल्याला जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षण साहित्यामध्ये कुठे कमी पडणार नाही. त्यांचे जी जिज्ञासू वृत्ती आहे तिचीसुद्धा वाढ होईल. ह्या दोन्ही गोष्टी आपण इथे करतो. निश्चितपणे आज या कार्यक्रमानिमित्त महानगरपालिका आयुक्त म्हणून मला खूप आनंद होतो आहे आणि या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या क्रीडा महोत्सवातून असंख्य विद्यार्थी राज्य पातळीवर खेळले असून अनेक बक्षिसे जिंकून आणली आहेत. यापुढेही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच सर्व क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. म्हणजे कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सव आणि हा महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होतोय आणि हे पाहिल्यानंतर कुठलाही अधिकारी असेल, कुठलाही राजनैतिक नेता असेल, तो या ठिकाणी अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे, आपल्याला निश्चितपणे राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीयस्तरीय एखाद्या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालं की काय अशा प्रकारचा भास झाल्याशिवाय राहत नाही आणि त्यामुळे आनंद हा निश्चितपणे आहे. कष्टकऱ्यांच्या वसाहतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं दिसतं आहे. शिक्षणाच्या प्रति प्रेम आलेलं आहे, खेळाच्या प्रति प्रेम आलेलं आहे आणि भारतीय म्हणून या देशाला काहीतरी नावलौकिक मिळवून द्यायचा याच्यासाठी जिद्दीने उभा राहणारा कष्टकरी माणूस देखील या ठिकाणी आनंदित झालेला आहे. त्यामुळे मी माननीय आयुक्त महोदय, माननीय मंत्री महोदय यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी वेळ देऊन ह्या कष्टकऱ्यांच्या ह्या क्रीडा महोत्सवाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. ज्या क्रांतीज्योतीने 194 वर्षापूर्वी ज्ञानाची ज्योत पेटवली, ती ज्योत पुन्हा पुढे प्रज्वलित करून ठेवण्याचं काम देखील ह्या उभयतांनी या ठिकाणी येऊन केलं. त्यामुळे आदरणीय नाईक साहेबांचं आणि आदरणीय कैलास शिंदे साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. संकल्प नेहमी हाच असला पाहिजे, जो कष्टकरी माणूस आहे या कष्टकरी माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, बदल आला पाहिजे. बदल म्हणजे त्याला सारखे सारखे शहरं बदलावे लागू नये. जर या शहरामध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या सोयी सुविधा झाल्या तर ते शहर त्याला राहण्यास योग्य देखील असलं पाहिजे. शहर महाग होत चाललेलं आहे, त्या महागाईमध्ये त्याला कसं परवडेल आणि परवडण्यासाठी त्याला त्याच ठिकाणी राहून नोकरी कशी करता येईल, तर त्याच्यासाठी आपण जो संकल्प केला होता तो संकल्प आज पूर्ण झालेला दिसतो आहे. कारण त्याला पाणी असेल, आरोग्य असेल, मुलांसाठी शिक्षण असेल, ह्या सगळ्या गोष्टी सरकारी नियंत्रणाखाली चालणाऱ्या महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी मिळत आहेत आणि त्याचा आनंद निश्चितपणे आम्हाला आहे.
लहानपणी ना शिक्षण घेता आलं ना खेळ खेळता आले, परंतु खऱ्या अर्थाने समाजसेवेच्या माध्यमातून लोकांनी ज्यावेळेस संधी दिली त्या संधीतनं मी दरवर्षी पाहतोय निदान 1-2 मुलं तरी खेलो इंडियापर्यंत जात आहेत, राष्ट्रीय स्तरावर जात आहेत, राज्य स्तरावर जात आहेत आणि याचा आनंद निश्चितपणे मला आहे. कारण ही छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. हे अचीव करण्यासाठी रात्रंदिवस मुलं आणि त्यांच्यावर काम करणारे समाजसेवक हे मेहनत करतायत आणि त्याचं हे फलित आहे. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.